नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। कोकणातील आंबा उत्पादकांवर आलेल्या नैसर्गिक संकटाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले। आंबा बागायतदारांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। कोकणच्या कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची आवश्यकता असल्यावरही त्यांनी भर दिलाय। याशिवाय कोकण पट्ट्यात पाईप नॅचरल गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी नमूद केले। विकासासोबतच मराठी भाषेच्या जतनाचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला। मराठी भाषेला लाभलेला 750 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन तिचे संवर्धन करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान रोहित पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आरोपांबाबत ठोस पुरावे असल्यास ते सार्वजनिक न करता संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करावेत असे आवाहन सामंत यांनी केले आहे। केवळ राजकारण करण्याऐवजी पुराव्यानिशी चौकशीला सामोरे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। कोकणचा सर्वांगीण विकास आणि मराठी अस्मितेचे जतन हेच सरकारच्या अजेंड्यावर असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। उद्योग विभागाशी निगडीत आणि कोकणाशी निगडीत जे काही निर्णय झाले ते मी आपल्या मार्फत त्या संबंधित लोकांपर्यंत पोहोचवतोय। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये आंबा हे मोठं पीक आहे आणि आंब्यावर फार मोठं संकट आलेलं आहे। जवळजवळ 80% आंबा आणि त्याचं उत्पादन हे नष्ट झालेलं आहे निसर्गामुळे आणि जी मदत केलेली होती ती कमी आहे अशा पद्धतीचं आंबा बागायतदारांचं म्हणणं होतं। हा मुद्दा मी स्वतः कॅबिनेटमध्ये मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कृषी विभागाचे, फलोद्यान विभागाचे आणि फायनान्सचे अशा 3 अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की कोकणाला त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करून द्यायची आहे, त्याच्यामुळे तो तातडीनं निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी या 3 अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। दुसरा विषय उद्योग विभागाशी निगडीत होता। आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण असताना मी जो काही महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये PNG गॅसच्या लाईन सगळीकडे टाकलेल्या आहेत, परंतु त्याची कनेक्शन मिळत नाही ही उद्योजकांची तक्रार होती। आज त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेत की 2 महिन्याच्या आत PNGची कनेक्शन ज्यांनी मागितली, ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्या सगळ्या उद्योजकांना देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाला। अशाच अपडेटसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।